मुख्य गोष्ट हीच आहे, जे काय आहे तुमचं बहुमत आहे मांडा इथे. जर योग्य निर्णय असेल, योग्य तोडगा काढत असतील, सगळे समाज एकत्र येत असतील तर आम्ही त्याला मान्य करून एकमताने पार करू. अजून एक टप्पा सुरू झाला आहे हाजी आणि ते वरळी. येत्या काही आठवड्यांमध्ये डायरेक्ट सिलिंगचा देखील रस्ता कनेक्ट होईल असं मुख्यमंत्री. मला वाटतं त्यांना थोडं प्रोजेक्टची अजून माहिती घेणं गरजेचं आहे. त्यांचंच खातं कसं चालतं ते त्यांना कळलं नाही अजून एवढ्या वर्षांमध्ये. त्यांनी एकतर ह्या प्रोजेक्टला उशीर केलेला आहे. 1-2 महिने नाही तर 7 महिन्यात उशीर झाला आहे. हा प्रोजेक्ट जर आमचं सरकार असतं, आपल्याला आठवतं आपण आमच्यासोबत यायचं. प्रत्येक आठवड्यात MMRDमध्ये आम्ही ह्याची बैठक घ्यायचो, ओपन बैठक असायची. आणि प्रत्येक महिन्यात नरिमन पॉईंट कफ परेड असेल, वरळी शिवडी कनेक्टर असेल, MTHL असेल, कोस्टल रोड असेल, ह्या सगळ्या रस्त्यांची आम्ही माहिती घेऊन तिथे साईट व्हिजिट करायचो स्थानिक आमदार, नगरसेवक आणि खासदारांना घेऊन. प्रश्न असा आहे, जो कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण आमच्या सरकारमध्ये होणार होता, ह्यांनी तो वाढवला. त्याची आता ते किती प्रलंबित राहिलं मला माहीत नाही. आता जुलै आला, आम्हाला सांगितलं होतं बघा निवडणुकीच्या आधी परत एकच लेन उघडली होती. सगळे हे निवडणुकीचे खेळ असतात, त्यांचे फार्स असतात. निवडणुकीच्या आधी एक लेन उघडली, मग आता अजून एक लेन उघडली, मग एक टनल उघडलं, मग पुढचं टनल उघडलं. गंमत अशी होते की VIP रात्री पण, आता त्या दिवशी मी ट्विट केलं होतं, एक मोठा ताफा त्याच्यावरनं गेला. पण सामान्य मुंबईकरांसाठी, ज्यांच्यासाठी आम्ही हा कोस्टल रोड बांधला, त्यांच्यासाठी हे खोके सरकार दरवाजे उघडत नाही. माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का लांबलंय ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी. आम्ही तर करणारच आहोत. खरं तर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता. दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युन्सिपल कमिशनरांकडे की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो 24 तास खुला ठेवा. एक त्यांनी बँकेसारखं ठेवलं किंवा एखादं जे 9 to 5 जॉब असतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 5, रात्री VIP न अलाव करता, मग सामान्य नागरिकांना का नाही? माझं म्हणणं हेच आहे, टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवारी पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे उघडा. एक मिनिट, हे करून नाही ठीक आहे. पण तिकडचे जे महत्वाची गोष्ट हीच, मी मगाशी पण सांगितलं, तुम्ही रेस्टॉरंटवर करा, तुम्ही कोणावरही करा कारवाई, पण मिहिर राजेश शाहच्या घरी बुलडोझर चालणार आहे का? विधान परिषद चुनाव में एक भी मुस्लिम उम्मीदवारों को उम्मीदवारी नहीं दी गई, इस वजह से नुकसान हो सकता है, ऐसा समाजवादी पार्टी ने कहा. मुस्लिम मतदाता नहीं, मैंने आपसे पहले सुना है. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील चर्चा रंगताना पाहायला मिळतात. शाहू ते तुम्ही कोणाला चिमटा काढताय? हे बघा, आमचे याने विचारत असतात कोट कधी मिळणार. अनेक लोकांनी तिथे जॅकेट तयार ठेवलं, ते घरी बसल्यानंतर जॅकेट घालून बसतील. आता दुसरा अजून एक प्रश्न असा आहे की उदय सामंत असं म्हणतायत की OBC मधनं मराठ्यांना आरक्षण मिळावं की नाही हे किमान विरोधकांनी सांगावं. बघा, मी उद्धव साहेबांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की सर्व समाजांना न्याय मिळेल अशी भूमिका मांडा. आम्ही एकमताने पाठिंबा देऊ. आधी देखील 2दा याच विधान भवनात निवडणुकीच्या आधी भाजपने हे नाटक केलं होतं आणि नंतर तोंडावर पडलेले आहेत. समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला होता. भाजप निवडणूक आली की सगळं असं करतं आणि समाजाला फसवण्याचा प्रयत्न करतं किंवा 2 समाजांमध्ये भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करतं. जर पाहिलं तर जातीपातीमध्ये भांडणं, धर्मामध्ये भांडणं, त्याच्यावरच भाजप पोळी वाजतं. हे चालणार नाही. महाराष्ट्र स्वीकार करणार नाही.